महाराष्ट्रामध्ये पवार ब्रँड इतका प्रभावी का असतो, त्याचं उत्तर आपल्याला या चित्रामधून दिसतं. अजितदादांचं जे दुर्दैवी निधन झालं, तो धक्का अजून सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकांना पचवता येत नाहीये. सर्वजण भावनिक आहेत, कोसळलेले आहेत, उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये सुद्धा शरद पवार साहेब या वयामध्ये सुद्धा तो धक्का पचवून सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर परत एकदा उतरलेले आहेत. आणि हेच त्यांना एकदम उंचीवर घेऊन जातं. आणि त्यांना महाराष्ट्राचा जो सह्याद्री ही जी उपमा दिली जाते ती उगाच दिली जात नाही, हे सुद्धा आपल्याला इथून दिसतं. नीरा नदीचं जे प्रदूषणाचा एक नियोजित त्यांचा दौरा होता, त्यासाठी ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि सर्वसामान्यांचे लोकांमध्ये ते परत मिसळत आहेत आणि जे काही प्रश्न आहेत ते सोडवत आहेत. म्हणजे तुमच्यावरती कितीही मोठं संकट कोसळू द्या, काहीही होऊ द्या, पण त्या संकटांना सुद्धा लाथ मारून त्यांचा मुकाबला करून परत एकदा पुढे जात जाणं आणि लोकांना दिशा दाखवणं, मार्ग दाखवणं, हेच आपल्या महाराष्ट्राचं एक पुरोगामित्व म्हणा किंवा एक महाराष्ट्राचा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा जो विचार आहे तो आपल्याला यातून दिसतो. आणि हेच पवार किंवा एकंदरीतच आपल्या महाराष्ट्राचं मोठेपण सुद्धा आहे.